मी कायमच फ्रेश पनीर घरी बनवत असते. मऊसूद, घट्ट, पांढरं शुभ्र पनीर घरी कसं बनवायचं हे मी आज सांगतेय. 1.5 लिटर फुल क्रीम दूध घेतलं, तापायला ठेवलं. एका ग्लासामध्ये 5 ते 7 चमचे व्हिनेगर घेतलं आणि त्यात 5 ते 7 चमचेच आपल्याला पाणी घालायचे. हे मिश्रण बाजूला ठेवून आपण दूध प्रथम चांगलं तापवून घ्यायचे उकळी येईपर्यंत. व्यवस्थित उकळी आल्यानंतर व्हिनेगरचं जे पाणी आहे ते थोडं-थोडं घालून आपण दूध जे आहे ते सतत हलवत राहतोय. काही मिनिटातच हे दूध जे आहे ते फाटतं, म्हणजे पाणी आणि दुधाचा भाग वेगळा होतो. आता हे मिश्रण जे आहे ते मलमलच्या कपड्यामध्ये आपल्याला गाळून घ्यायचंय. या कपड्याला अशी घट्टसर गाठ बांधून घेतली, त्यावरती एक छोटं ताट ठेवलंय आणि वजनदार आपल्याला काहीतरी यावरती ठेवायचंय, म्हणजे दुधामधलं हे जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते सगळं निघून जाईल आणि पनीर तयार होईल. पनीर नीट न बनण्याची कारणं मी तुम्हाला सांगतेय. दूध जे आहे ते व्यवस्थित चांगल्या दर्जाचं वापरायचं. फुल क्रीम दुधाचा वापर केलाय. त्यानंतर ते व्यवस्थित उकळून घ्यायचं. त्यामध्ये व्हिनेगरचं जे पाणी आपण घालतो ते प्रमाणात घालायला लागतं. कमी घातलं तर दूध नीट फाटत नाही आणि जास्त घातलं तर ते पनीर जे आहे ते चुरगळल्यासारखं तयार होतं. दूध चांगल्या प्रतीचं नसेल तर पनीर पिवळसर पण दिसू शकतं. तर अशा काही गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तुमचं पण पनीर जे आहे ते मस्त मऊसूद, घट्ट आणि पांढरं शुभ्र असं मस्त कापता येईल इतकं छान बनणार आहे. टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा.